हॅलो फ्रेंड्स, राम राम मंडळी. कसे आहात सर्वजण? चांगलेच असाल बरोबर. तर ज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी करण बांगरे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मागील काही दिवसापासून ज्ञान अकॅडमी बरेच चर्चेमध्ये, बऱ्याच जणांचं स्टेटस आहे, कोणाचं कोणी कोणाला फेवर केलेलं आहे बरोबर. ज्ञान अकॅडमी का चर्चेमध्ये आहे? कारण की आम्ही क्वालिटी देतो बरोबर. आता तुम्ही थंबनेल बघितले असाल आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर की सर तुम्ही मराठी द्यायला लागले, त्याच्यानंतर GK GS पण द्यायला लागलेले, गणित पण द्यायला लागले बरोबर. पण आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे, जिल्हा परिषदमधून आम्ही शाळेत शिकलेलो आहे बरोबर. आणि आम्हाला काय आहे की पोलीस भरती बरोबर वनरक्षकची सुद्धा तयारी करायची आहे बरोबर. वनरक्षकची भरती तुम्ही करायला पाहिजे बरोबर, कारण की तुम्हाला फक्त एकच विषय ऍड करावा लागतो पोलीस भरतीपेक्षा. कोणता? फक्त इंग्लिश बरोबर. तर या इंग्लिश विषयाचंच स्पेशल लेक्चर आपण घेऊन आलेलो आहे ज्ञान अकॅडमी या आपल्या चॅनलवर, ठीक आहे. तर मित्रांनो, काय माहिती आहे का की मराठी आपण लहानपणापासून बोलतोय बरोबर. आई बाबा ह्या गोष्टी आपल्याला आ इ ई क ख ग हे लहानपणापासून आपल्या जिल्हा परिषद शाळेपासून काय झालेले आहे, रूढ झालेले आहे. कारण की आपल्या अवतीभवतीमध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये आपले शेजारी, आपले पाजारी किंवा जे कोणी असतील ते सगळे कोणती भाषा बोलतात लहानपणापासून? मराठी. कारण की आपण महाराष्ट्रात राहतो बरोबर. पण याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा करत असतो बरोबर, तर फक्त पोलीस भरती जर सोडली तर तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये जर सरकारी नोकरी हवी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय लागतो इंग्रजीचा बरोबर. कोणता विषय लागतो? इंग्रजीचा. तर या इंग्रजीची जी भीती आहे तुमच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे, ती भीती आम्ही दूर करायला आलेलो आहे. चला मग आपण आपलं जे इंग्लिश व कुठून हे होते, कशी हे होते, तुम्ही कसे क्वेश्चन येतात, काय वनरक्षक भरतीसाठी कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट येतात, कोणकोणते टॉपिक आपण करायला पाहिजेत, कोणते टॉपिक आपण सोडायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट येतात, ते ह्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी आपण घेऊन आलेले आपल्या ज्ञान अकॅडमीवर बरोबर. तर चला आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूया. तर मित्रांनो, जसं आपण मराठीमध्ये म्हणतो ना की अ आ इ ई किंवा क ख ग बरोबर, तर इंग्लिशमध्ये दुसरं काही असते का? आता बरेच आपण म्हणजे ज्यावेळेस आपण बोलतो ना, त्या बोलण्यामध्ये काय होते, आपण ज्यावेळेस बोलतो त्या बोलण्यामध्ये काय होते की बाबा बरेच असे इंग्रजी शब्द आहेत की बाबा आपल्याला न कळत आपण ते बोलतो. एक्झाम्पल जर सांगायला गेलं तुम्हाला तर बरेच असे एक्झाम्पल आहेत. तुमचा मोबाईल बरोबर आहे, हा मोबाईल शब्द पण कसा आहे? इंग्रजी आहे. त्यानंतर आपण एखाद्या ज्यावेळेस पाणी मागतो, ते पाणी आपण पाणी जेव्हा आणण्याचे जे साधन आहे ग्लास, ते पण इंग्रजी आहे. आपण न कळत जे काही शब्द वापरतो दैनंदिन यूज मध्ये, ते सगळं म्हणजे काही असे शब्द, असे मी म्हणत नाही की पूर्ण शब्द, पण काही असे शब्द आहे की जे न कळत आपण इंग्रजीमध्ये आपण बरेच बोलतो, कारण ते काय झालेले आहे, रूढ झालेले आहे बरोबर. पण हे जे शब्द आहे, ह्या शब्द आपण बोलतो किंवा मोबाईल, हे ग्लास, ह्या गोष्टी जे आपण बोलतो, ते यांना आपलं वनरक्षक भरती निघणार आहे का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे लेक्चर्स बरोबर, की इंग्रजी कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणता टॉपिक आपण हे केले पाहिजेत बरोबर. तर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर चला आपण बघूया. हे बघा, आता ज्याप्रमाणे मराठीमध्ये अ आ इ असते त्याच्याप्रमाणे मराठी किंवा आपण म्हणू शकतो ना किंवा मराठीमध्ये जसं अ आ इ असते तसं इंग्रजीमध्ये काय असते? ABCD. आता असा मला तरी असं वाटतंय की बरेच असे मुलं आहेत आपल्या प्लॅटफॉर्मवरले की ज्यांची 12वी झालेली आहे आणि सर्व 18 वर्षाच्या वरचे आहेत बरोबर. तर असा कोणताच विद्यार्थी नसेल की ज्याला ABCD सुद्धा माहित नसेल बरोबर आहे. चुकीचं बोलतोय का मी? नाही. ABCD प्रत्येकाला माहिती असते, कारण की लहानपणापासून आपण बऱ्याच ठिकाणी ABCD ह्या त्या गोष्टी बरेच जणी वाचलेल्या आहेत बरोबर. आता मला सांगा, ABCD XYZ या 26 अक्षरा किंवा बरोबर आहे, आपण याला अक्षर म्हणू सध्या तरी मराठीमध्ये बरोबर. आता इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर लेटर्स. काय म्हणतात? लेटर्स बरोबर. मला सांगा, या 26 अक्षराच्या व्यतिरिक्त 27 अक्षर आहे का कोणतं इंग्लिशमध्ये? नाही ना. या 26 अक्षरापासून तुमचं काय झालेलं आहे, तर जे तुमचे शब्द म्हणा, पॅरेग्राफ म्हणा किंवा कोणतीही गोष्ट, या 26 अक्षरापासून किंवा तुमचं बोलणं, चालणं, इंग्रजी जेवढं पण कोणती पण असं, मग तुम्ही इंग्लंडला जा, भारतामध्ये बोला किंवा कुठं पण जा, या 26 अक्षराच्या व्यतिरिक्त कोणतं अक्षर तुम्हाला आहे का? मला सांगा, या 26 अक्षर आहेत ना जे इंग्रजीला परिपूर्ण करतात बरोबर. फक्त हे 26 अक्षर काय राहते की त्याच्यामध्ये आपल्याला फक्त त्याची व्यवस्थित मांडणी करावी लागते. जर तुम्हाला ABCD ह्या त्या गोष्टी आल्या तसं समजून जायचं, सर आम्हाला 50% तरी आहे की इंग्लिश आहे,
फक्त ती त्याची जी रचना आहे ती कुठं वापरायचंय, काय करायचंय, ह्या गोष्टी फक्त आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. बरोबर. तर मला सांगा हे जे 26 अक्षर आहेत, बरोबर, आता मराठीत अक्षर पण इंग्लिशमध्ये काय म्हणायचं याला? लेटर्स. बरोबर. काय म्हणतो आपण? लेटर्स. हे लेटर्स असतात. आता मला सांगा हे 26 अक्षर असतात. या 26 अक्षरात जसं आपण मराठीमध्ये काय म्हणतो की स्वर आहे, सर, व्यंजन आहे, बरोबर, तर यांच्यामध्ये पण 2 भाग पडलेले आहेत. या अक्षरामध्ये किंवा या लेटर्स मध्ये पण 2 भाग पडलेले. महत्वाचा पहिला भाग असा येतो व्हॉवल्स आणि दुसरा भाग काय येतो? कॉन्सोनंट. काय येतो? कॉन्सोनंट. आता व्हॉवल्स म्हणजे स्वर किती येत रे? 5. आणि हो कॉन्सोनंट किती येतं? व्यंजन किती येतं? 21. बरोबर. हे त्याचे मुख्य 2 भाग झाले की त्याला 2 भागामध्ये डिवाइड करू शकतो आपण लेटर्सला, एक व्हॉवल्स मध्ये, दुसरं कॉन्सोनंट मध्ये. बरोबर. पण आता हे जे लेटर येतं या लेटर पासून किंवा या लेटर पासून काय होते आपल्याला हे बघा. आता तुम्ही जर या लेटरची कशी पण मांडणी केली A B C D E किंवा मग एखादा शब्द B T A, हे काय झाले? लेटर झाले. बरोबर. पण या लेटरची जर आपण व्यवस्थित जर मांडणी केली, या लेटरची जर आपण व्यवस्थित रचना केली तर या लेटर पासून आपल्याला काय मिळतो? वर्ड्स. काय मिळतो? वर्ड्स. वर्ड म्हणजे काय होते? शब्द. बरोबर. आता आम्हाला सांगा हे BT जे आपण घेतलं याला जर आपण व्यवस्थित प्रकारे याची रचना जर आपण केली तर हा शब्द काय होतो मित्रांनो? बॅट. काय तर होतो? बॅट. काय झालेलं आहे? बॅट. बरोबर. आता बघा आपल्यामध्ये काय होतं? लेटर्स. लेटर्स काय केलं आपण? वर्ड्स. काय केलेलं आहे? वर्ड्स. आणि या वर्ड्स पासून आपलं काय होते? सेंटेन्स तयार होते. म्हणजे काय होते? वाक्य तयार होते. या लेटर्स पासून आपलं काय होते? वर्ड्स पासून काय होते? आपलं सेंटेन्स तयार होते. बरोबर. आता मला सांगा आपण काही वेगळं शिकण्याचा प्रयत्न केला का? जे तुम्ही 26 अक्षर मला सांगितले त्या 26 अक्षरामधून किंवा त्या 26 लेटर्स मधून मी पहिलं काय बनवलं? त्याला आधी लेटर बनवलं, त्या लेटर्सची व्यवस्थित मांडणी केली, त्या लेटर पासून मी काय बनवला? वर्ड बनवला. बरोबर. या वर्ड्स पासून मी काय बनवलेलं आहे? सेंटेन्स. काय बनवलेलं आहे? सेंटेन्स. आता सेंटेन्स जर काही घेतलं आपण, काही घेऊ शकतो, तुम्ही जे म्हणसाल ते, ठीक आहे. किंवा आपण घेऊ शकतो सेंटेन्स एखादा राम प्ले क्रिकेट. हे काय झालेलं आहे? आपले सेंटेन्स. काय झालेलं आहे? सेंटेन्स. बरोबर. आधी आपण लेटर बघितला, लेटर पासून वर्ड बनवला, वर्ड पासून सेंटेन्स बनवले आणि या सेंटेन्स पासून काय होतात? पॅराग्राफ तयार होतात. काय होतात? पॅराग्राफ तयार होतात. बस. आता मला सांगा या 26 अक्षराच्या व्यतिरिक्त मी 27 अक्षर कोणते वापरलेलं आहे का? कोणतं वापरलेलं आहे तुम्ही 27 अक्षर? किंवा सर तुम्ही 27 अक्षर इथं वापरले, इथं वेगळं वापरले, तुम्ही इथं पॅराग्राफ करताना वेगळं अक्षर वापरले, असं काही आहे का? नाही. फक्त जे 26 अक्षर आपण जे दैनंदिन जीवनात बोलतो जसं A पासून Z पर्यंत या 26 अक्षराची जी व्यवस्थित मांडणी असते त्याच्यापासून आपल्याला वर्ड बनते. सॉरी, त्याच्यापासून आपण आधी लेटर होते, लेटरचा वर्ड बनते, वर्ड पासून सेंटेन्स बनते, सेंटेन्स पासून पॅराग्राफ बनते आणि पॅराग्राफ जर जेव्हा अनेक पॅराग्राफ एकत्र येतात तेव्हा कोणाचं तरी पुस्तक पण तयार होते, कोणाचं बुक तयार होते. बरोबर आहे. ह्या गोष्टी काय येतात? ह्या गोष्टी या 26 अक्षरापासूनच आलेल्या आहे. आणि या तुम्हाला या 26 अक्षराची भीती वाटते? अजिबात वाटली नाही पाहिजे 26 अक्षराची भीती. का वाटली पाहिजे आपण भीती? मला सांगा या 26 अक्षराची 27 अक्षर आहे का? मग या 26 अक्षराची भीती मला का वाटते? तर ही भीती दूर करण्यासाठी मी स्वतः करण बांगरे इंग्लिश घेऊन आलेलो आहे. बरोबर. आता आपण बरोबर हे तुम्हाला कळलेलं असेल थोडं बहुत की आता आपण काय करू किंवा नेमकी इंग्लिश काय असते, काय असते इंग्लिश काय असते ते आपण थोडंसं बघूया. ठीक आहे. हे बघा आता इंग्लिश हा शब्द सुद्धा या 26 अक्षरापासून बनलेला आहे. फक्त त्याची व्यवस्थित आता जर मी हा शब्द समजा इकडे घेतला असता, जी घेतला असता, नंतर एल घेतला असता, आय घेतला असता, नंतर ई घेतला असता, तुम्हाला काही कळलं असतं का? बरोबर. पण हा जो शब्द आहे किंवा हा जो वर्ड आहे या लेटरची मी व्यवस्थित मांडणी केली म्हणून हा शब्द झालेला आहे इंग्लिश. बरोबर. आता इंग्लिश मध्ये आपल्याला काय शिकायचंय, कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट येतात? बरोबर. आपल्या वनरक्षकच्या भरतीच्या हिशोबाने किंवा कोणती पण सरळ सेवा येणार आहे ते सरळ सेवेच्या भरतीच्या हिशोबाने कोणत्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत, बस आपल्याला एवढंच बघायचं. बरोबर. आपल्याला भलेही इंग्लिश बोलता नाही आलं तरी चालते पण आपल्या पेपरच्या दृष्टिकोनातून आपल्याला ती व्यवस्थित आली पाहिजे. किंवा ग्रामर असते, ह्या गोष्टी ग्रामर असते, कोणाचं होकॅब असते, ह्या गोष्टी व्यवस्थित आल्या म्हणजे आपण कुठेतरी नोकरी मिळू. आता नोकरी मिळाली म्हणजे काय होते? आपली जी परिस्थिती असते घरची, बऱ्याच जणांच्या अशा प्रतिकूल परिस्थिती येतात. बरोबर. तर या प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला बदलण्याचं एकमेव साधन म्हणजे काय असते? नोकरी असते. बरोबर. फक्त ती नोकरी घेण्यासाठी आपल्याला इंग्लिश शिकायची आहे. आपल्याला इंग्लिश नाही आली तरी चालणार. बरोबर. नाही आली तरी काही घेणं नाही, कोणाला बोलून दाखवायचं का बाबा हा बाबा माझा इंटरव्ह्यू ह्या त्या गोष्टी येतात. बरोबर. ते नंतरच्या गोष्टी.
बरोबर, पण आपल्याला पेपर काढण्यासाठी इम्पॉर्टंट आहे की इंग्लिश आली पाहिजे, बेसिक तरी ठीक आहे. तर बघा, इंग्लिश शिकताना ज्यावेळेस आपण इंग्लिशचे पेपर देतो, कोणती गोष्ट करतो, बरोबर, त्याच्यामध्ये दोन फंडामेंटल असतात, दोन मूलभूत गोष्टी असतात. एक म्हणजे तुमचं ग्रामर इम्पॉर्टंट असते, बरोबर. आता ग्रामर बरोबर काय असते, होकॅब समजते ना, होकॅबलरी, बरोबर, होकॅबलरी वर समजते, बरोबर. शब्दार्थ असतात, जसे की वन वर्ड असते, असतात सिनोनिम्स, अँटोनिम्स, बरोबर. आता ग्रामर शिकत असताना, बरोबर, ते 26 अक्षराचे जे काही रूल्स असतात इम्पॉर्टंट, काय असतात, रूल्स असतात, जे इम्पॉर्टंट रूल्स असतात, ते रूल्सच आपल्याला बघायचे. दुसऱ्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये करायची आहे का आपल्याला, नाही, कोणतीही गोष्ट आपल्याला वेगळी करायची गरज नाही. फक्त हे रूल्स कुठे वापरतात, कसे वापरतात, त्याच्यामध्ये आपल्याला कोणते चॅप्टर महत्वाचे आहेत, कोणते अनइम्पॉर्टंट येतं, कोणते केले पाहिजे आपल्या वनरक्षकच्या भरतीचे इम्पॉर्टंट, तेवढंच बघायचं, बरोबर. तर बेसिक इंग्लिश मध्ये फक्त ग्रामर आणि होकॅब हे दोनच असे हे येतात, कंटेंट असतात, किंवा त्याला आपण भाग म्हणू शकतो की बाबा ज्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या भरतीच्या महत्वाच्या प्रश्नपत्रिकेच्या आपल्याला इम्पॉर्टंट ह्या गोष्टी असतात, एक ग्रामर आणि दुसरा होकॅब. तर थोडीशी आपण ग्रामर बद्दल पण माहिती बघू, त्यानंतर थोडंसं व्होकॅब्युलरी बद्दल बघू, आणि त्याच्यानंतर किंवा क्वेश्चनचा फॉर्मॅट, सर वनरक्षक भरतीमध्ये नक्की कसा प्रकारचा क्वेश्चन येतो हे सुद्धा आपण बघू, ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण, चला. हे बघा, जसं मराठीमध्ये शब्दांच्या जाती असतात. आता तुम्ही म्हणाल शब्दांच्या जाती, जर बरेच जण मराठी शिकलेले असाल, बरोबर, आणि पोलीस भरतीमध्ये कोणत्या मुलाला मराठी येत नाही, ही गोष्ट काही तुम्हाला वेगळी सांगायची गरज आहे का, बरोबर. जसं मराठीमध्ये शब्दांच्या जाती असतात, किती असतात शब्दांच्या जाती, 8. तसंच आपल्या इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात पार्ट ऑफ स्पीच. काय म्हणतात त्याला, पार्ट ऑफ स्पीच, बरोबर. आता मी बोला लागलो, बरोबर, मी ज्या वेळेस बोलत असतो त्या बोलण्याला, आता समजा हा व्यक्ती ए व्यक्ती आहे, बरोबर, हा ए व्यक्ती बोला लागला, हा ए व्यक्ती बोला लागला. आपण हा ज्यावेळेस एखादं वाक्य बोलतो, आता हा एकच वाक्य बोलला, बरोबर. या व्यक्ती ज्यावेळेस बोलत असतो त्या बोलण्यामध्ये त्याचे काय असतात, वेगवेगळे पार्ट्स असतात. एक्झाम्पल ABCD असे आपण पार्ट्स पडू, बरोबर. हा व्यक्ती ज्यावेळेस बोलत असतो, तो बोलताना ज्यावेळेस काही वेगवेगळे त्याचे पार्ट असतात, तो गटागटामध्ये ज्यावेळेस बोलत असतो, तेवढेच त्यालाच आपण काय म्हणायचं, पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे हेच असते की आपण ज्यावेळेस बोलतो त्याचे पार्ट करणे वेगवेगळे, नाऊन, प्रोनाऊन, बरोबर, एक्सेट्रा. आता इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस मराठीमध्ये जसे शब्दांच्या 8 जाती पडतात, तसेच इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच किती असते, टोटल 8. फक्त आपण समजून घेऊया, बरोबर, काय काय असते नक्की, आपण वनरक्षकला काय काय इम्पॉर्टंट ह्या गोष्टी असतात, ठीक आहे, एवढंच आपण बघून घ्या. तर पार्ट ऑफ स्पीच मध्ये हे बघा, पहिले येते नाऊन. नाऊन म्हणजे काय, बरं, नाव. कोणत्याही व्यक्तीचं किंवा जीवसृष्टीवर, सजीव सृष्टीवर कोणतंही व्यक्ती असो, वस्तू असो, त्यांना स्पेसिफिक काहीतरी एक संज्ञा दिलेली आहे, बरोबर. त्या संज्ञेलाच काय म्हणत असतात, नाम. काय म्हणतात, नाम. ही झाला आपला पार्ट ऑफ स्पीचचा पहिला प्रकार, बरोबर. दुसरा प्रकार आपल्याला कोणता बघायचा आहे, प्रोनाऊन. आता प्रोनाऊन काय होते बरं, प्रोनाऊन. प्रो म्हणजे, नाऊन म्हणजे काय, नाऊन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नामाच्या ऐवजी जो शब्द आपण वापरतो, बरोबर, नामाच्या ऐवजी जो शब्द आपण वापरतो त्या शब्दालाच काय म्हणायचं, प्रोनाऊन. नामाच्या ऐवजी, कळलं. जसं आपण एक्झाम्पल घेतलं की शुभम हा मुलगा आहे, बरोबर, हे त्याचं नाव झालं, बरोबर. पण या एखाद्या बोलताना आपण प्रत्येक म्हणू का, शुभम खेळायला गेला, शुभम शाळेत गेला, शुभम तिथे जाऊन शाळेमध्ये खेळला, बरोबर. एक्झाम्पल आपण समजून घेऊया, शुभम सकाळी उठला, बरोबर, शुभमनं आंघोळ केली, शुभम शाळेमध्ये गेला, शुभमनं शाळेमध्ये क्लासेस केले, त्यानंतर शुभमनं शाळेमध्ये खेळायला गेला, शुभम शाळेमध्ये खेळला थोडासा, शुभम त्याच्यानंतर घरी आला. रटाळवाण वाटत नाही का तुम्हाला हे शब्द, शुभम काय, शुभम, बरोबर. तर आपण असं सुद्धा वापरू शकतो, शुभम सकाळी उठला, त्याने सकाळी आंघोळ केली, तो सकाळी उठून त्याच्यानंतर तो पुन्हा शाळेमध्ये गेला, शाळेमध्ये गेल्यानंतर त्याने लेक्चर्स केल्यानंतर तो पुन्हा खेळायला गेल्यानंतर तो पुन्हा घरी आला. व्यवस्थित वाटते का नाही वाक्य. म्हणजे या शुभमच्या ऐवजी आपण जो शब्द वापरायला लागलो किंवा तो, ती, ते, बरोबर, हे काय कोणते पण शब्द असो त्याला म्हणायचं प्रोनाउन. म्हणजे नामाच्या ऐवजी आपण जो शब्द वापरतो काय राहतो, प्रोनाउन, बरोबर. आता प्रोनाउन नंतर तिसरा प्रकार आहे आपला ऍडजेक्टिव्ह.
ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आहे? विशेषण. बरोबर, तुम्हाला साईडला लिहून देतो. सर्वनाम, त्यानंतर विशेषण, विशेषण. बरोबर आहे. विशेषणाचे काय होते डेफिनेशन? काय होते डेफिनेशन विशेषणाची? विशेषणाची डेफिनेशन काय होते की नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा जो शब्द असतो, नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं? विशेषण. शुभम आहे. अरे शुभम कसा आहे? गोरा आहे, काळा आहे, पांढरा आहे, कसा आहे? हँडसम आहे. बरोबर आहे. लहान आहे, मोठा आहे, उंचीनं कमी आहे. बरोबर आहे. शुभम कसा आहे? शुभम हँडसम आहे. कसा आहे शुभम? हँडसम. हा मी जो शब्द वापरला हँडसम, हा शब्द यालाच काय म्हणायचं? विशेषण. म्हणजे नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह, विशेषण. बरोबर. त्यानंतर वर्ब. आता ज्यावेळेस आपण बोलतो, इंग्रजी बोला, मराठी बोला, तुम्ही साधं वाक्य पण साधं बोललं, बरोबर, तर क्रियापदाशिवाय कोणतंही वाक्य ग्रामर मध्ये तरी कंप्लीट होत नाही. पण एक आहे, तुम्ही फक्त एका वर्ब मुळे तुमचं वाक्य संपू शकते. एक्झाम्पल, प्ले. प्ले म्हणजे काय होते? खेळणे. प्ले म्हणजे काय होते? खेळणे. संपला, शब्द संपला. संपला ना शब्द. एका वर्बनं म्हणजे एका क्रियापदानं सुद्धा तुमचं वाक्य तयार होऊ शकते. म्हणजे तुम्हाला वाक्य तयार करत असताना वर्ब इम्पॉर्टंट आहे. वर्ब नंतर इम्पॉर्टंट आहे ऍडवर्ब. ऍडवर्ब, बरोबर आहे. ऍडवर्ब काय आहे बरं? काय आहे ऍडवर्ब? ऍडवर्ब हेच असते, जसं ऍडजेक्टिव्ह असते तसंच ऍडवर्ब असते. ऍडजेक्टिव्ह तर नामाबद्दल अधिक माहिती सांगते आणि ऍडवर्ब काय असते किंवा आपल्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत असते. बरोबर. आता क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण असतो. बरोबर. आता समजा आपण एखादं हे खेळतोय, ठीक आहे. आता प्लेलाच घेऊ आपण. प्ले काय आहे? एक वर्ब आहे. बरोबर. तो खेळतोय, पण कसा खेळतोय? फास्ट खेळतोय, स्लो खेळतोय. बरोबर. हे जे सांगणे शब्द, हे जे मी शब्द वापरलेले, फास्ट, स्लो, बरोबर, हे शब्द मी क्रियापदाबद्दल वापरलेले. बरोबर. म्हणजे क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगणारे शब्द, हे जे फास्ट आहे, हे स्लो आहे, हे झाले क्रियाविशेषण. म्हणजे झाले काय होते? ऍडव्हर्ब. काय त्याला? ऍडव्हर्ब म्हणतात, क्रियाविशेषण. त्यानंतर प्रिपोजिशन. आता प्रिपोजिशन, ज्याची कुठंच पोझिशन नसते त्याला प्रिपोजिशन म्हणतात. म्हणजे शब्दयोगी अवयव, खाली, वर, मागे, पुढे, समोर, हे जे शब्द आपण मराठीमध्ये वापरतो तेच इंग्रजीमध्ये असतात. एक्झाम्पल, ऍट, ऑन, फ्रॉम, सेन्स. बरोबर. हे जे शब्द असतात त्याला प्रिपोजिशन. म्हणजे याची एक्झॅक्ट पोझिशन तुम्हाला माहिती नसते. ते शब्द वाक्याच्या पहिले पण येऊ शकतात, वाक्याच्या मिडलला येऊ शकतात, वाक्याच्या शेवटी पण येऊ शकतात. बरोबर. याला म्हणायचं प्रिपोजिशन. बरोबर. आता ज्यावेळेस आपण समोर समोर जाऊ त्यावेळेस तुम्हाला कळेल प्रिपोजिशन काय असते. प्रिपोजिशन म्हणजे सध्या तरी लक्षात ठेवा की काय असते? शब्दयोगी अवयव. कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय असते? काय असते कंजक्शन? कंजक्शन दोन वाक्य जोडण्याचं काम करत असते. काय करत असते कंजक्शन? दोन वाक्य जोडण्याचं काम करत असते कंजक्शन. त्याच्यानंतर इंजेक्शन. इंजेक्शन आहे का ते? नाही. इंटरजेक्शन. इंटरजेक्शन पण याचे सारखंच कार्य करत असते. बरोबर. तर हे झाले तुमच्या शब्दाच्या 8 जाती. सर आता हे शब्दाच्या 8 जाती येतात, मग बाकीचे काय? बरोबर. तर बाकीचे पण आहेत, पण इम्पॉर्टंट ह्या गोष्टी आहेत की तुम्हाला 8 जाती ज्यावेळेस येतील त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत? हे बघा, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्टी. आता इथून व्याकरणाला सुरुवात होते, मेन व्याकरणाला इथून सुरुवात होते की क्वेश्चन कशावर येतात? टेन्स. टेन्स मेन तर 3 असतात, वर्तमान, भविष्य, भूत. लगेच मराठीमध्ये तुम्ही सांगू. पण इंग्रजीत जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही अडकता. अरे तसं काय? तर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. मेन तर 3. काळाचे प्रकार 3. त्याच्यानंतर यायचे 4 प्रकार, असे टोटल 12 प्रकार पडतात. बरोबर. मग त्याच्यामध्ये सिंपल येते, तुमचा कंटिन्यू येते, त्यानंतर पास्ट परफेक्ट येते, त्यानंतर परफेक्ट कंटिन्यूस येते. बरोबर. हे जे 4 असतात म्हणजे प्रत्येकाचे 3 असे टोटल 12 प्रकार पडतात. बरोबर. मग तुम्हाला वाक्यामध्ये कुठं वापरू शकतात? मग तुम्हाला कधी कधी असा प्रश्न पण येऊ शकतो की टेन्स ओळखा किंवा मग एखादी रिकाम जागा पण असू शकते. त्याच्यानंतर व्हॉइस. व्हॉइस म्हणजे काय बरं? प्रयोग. प्रयोगामध्ये 3 प्रकार पडतात, पण आपल्या इंग्रजीमध्ये फक्त 2 प्रकार पडतात. एक तर ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा येतो पॅसिव्ह व्हॉइस. बरोबर. 2 ऍक्टिव्ह, पॅसिव्ह. पण ज्यावेळेस तुम्ही टेन्स शिकसाल त्यावेळेस तुम्हाला व्हॉइस येईल. बरोबर.
त्याच्यानंतर प्रकार आहे आर्टिकल. आर्टिकल मित्रांनो हा प्रकार मराठीमध्ये येत नाही, बरोबर. आर्टिकल हा प्रकार मराठीमध्ये येत नाही, याला म्हणतात उपपद. उपपद तीनच असतात इम्पॉर्टंट, एक अ, ॲन आणि द, हे तुमचे तीनच आर्टिकल आहेत. पण हे तीन आर्टिकल कुठं वापरायचे, कसे वापरायचे, त्यांना प्रश्न कसा सॉल्व्ह होता हे आपण नक्की पुढे बघणार आहे. तर आर्टिकल नंतर येतो क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग पूर्ण वाक्य झाल्यानंतर शेवटी प्रश्नार्थक चिन्ह, अरंट यू, विल यू, शॉल वी, हे जे शब्द राहतात त्याला क्वेश्चन टॅग असे म्हणतात. ते नक्की आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट. अरे बापरे, डायरेक्ट इनडायरेक्ट टीसीएसचा सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात आवडतं लेकरू जर कोणतं असेल तर हे डायरेक्ट इनडायरेक्ट. नॅरेशन कसं चेंज करायचं. आता समजा मी बोललो, बरोबर, मी आज शाळेत जाणार नाही, हे वाक्य बोललो. पण हेच वाक्य जर समोरचा बोलला की तो सकाळी भेटला मला, तो असं सांगत होता की तो आज शाळेला जाणार नाही. बघा बोलताना मी कसं बोललो, मी आज शाळेत जाणार नाही, हे झालं डायरेक्ट स्पीच, म्हणजे मी स्वतः बोललो, बरोबर. पण माझ्याच भाषेत जर दुसरा एखादा व्यक्ती, जर पुढचा व्यक्ती दुसरा व्यक्ती एखादा जर बोलला असेल, दुसरा म्हणा तिसरा म्हणा जर व्यक्ती बोलला असेल तर ते राहते इनडायरेक्ट स्पीच, बरोबर. मी बोललो मी शाळेत जाणार नाही, तो बोलला की तो आज शाळेत जाणार नाही, कसं झालं, बरोबर. म्हणजे हेच राहते डायरेक्ट इनडायरेक्ट. त्याच्यानंतर डिग्री, इम्पॉर्टंट 3 डिग्री असतात, बरोबर. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, बरोबर. पीडी, सीडी आणि एसडी, सुपरलेटिव्ह डिग्री. डिग्रीचे 3 प्रकार पडतात. कसे पडतात, काय पडतात सगळं बघणार आहे, पण शांततेत, ठीक आहे. त्यानंतर क्लॉजेस आणि फिगर ऑफ स्पीच, बरोबर. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, सरळ सरळ अलंकार येतं. कोणता अलंकार वापरायचा, मेटाफर आहे, सिमिले कोणता आहे, सगळं बघणार आहे आपण, ठीक आहे. आता मला सांगा की हे तर आपलं ग्रामर झालं, बेसिक झालं, बरोबर. पण काय होते माहिती का, तर या ग्रामर बरोबर की तुमचं पूर्ण पेपर असतो 15 मार्काचा, पण ग्रामर 10 मार्काचा होते. सर मग 5 मार्काचं काय येते, अरे बाबा 5 मार्काचं हीच व्होकॅब्युलरी येत असते. मग ही 5 वरून 6 होऊ शकते, 6 वरून 7 पण होऊ शकते, आपल्या मनावर नाही. जी कंपनी किंवा जे परीक्षा आयोजित करतात ते फक्त त्यांच्यावर डिपेंड करते. मग तुम्ही त्यांना सांगू शकत नाही सर तुम्ही ग्रामर 10 मार्काचं द्या, व्होकॅब्युलरी 5 मार्काचं, काही घेणदेण नसते त्यांना. ते व्होकॅब्युलरी 10 मार्काचं टाकू शकतात आणि ग्रामर 5 मार्काचं टाकू शकतात. त्यामुळे तुम्हाला पहिले सांगताना सांगितलेलं मी, एक ग्रामर आणि दुसरा व्होकॅब्युलरी, हा जे पार्ट आहे हे दोन्ही आपल्या इंग्रजीसाठी महत्वाचे आहेत. आता तुम्ही ग्रामर तर तुम्हाला बऱ्यापैकी थोडीशी तोंड ओळख झाली असेल म्हणा, बरोबर. काय नाउन, प्रोनाउन, हे का नाही, ऍडजेक्टिव्ह, ह्या गोष्टी तुम्हाला तोंड ओळख झाल्या. पण आता व्होकॅब्युलरी काय असते, अरे व्होकॅब्युलरी म्हणजे काही नसते, शब्दार्थ म्हणजे काय, आता व्होकॅब्युलरीज आपली, बरोबर. आता याच्यामध्ये पण सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द असतात, अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द असतात. त्यानंतर रूट वर्ड, हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, बरोबर. रूट वर्ड कसे असतात हे पण आपण समोर बघणार आहे. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. म्हणजे वाक्य एक पण एका शब्दामध्ये त्याचं संक्षिप्त हे करायचं, सांगायचं, वन वर्ड त्याला म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोवर्ब म्हणजे म्हणी असते ना, अति तिथं माती, बरोबर आहे, ठीक आहे, अशा काही म्हणी असतात. त्यानंतर आयडम आणि फ्रेजेस म्हणजे सरळ सरळ काय असते तुमचं वाक्यप्रचार, म्हणजे मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, त्यानंतर वाक्यप्रचाराबद्दल एक शब्द, त्याच्यानंतर म्हणी आणि नंतरचा शेवटचा शब्द आहे तो वाक्यप्रचार, बरोबर. ह्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, बरोबर. सगळ्या गोष्टी तुम्हाला काय येतात, इम्पॉर्टंट आहेत. चला आता मी सांगतो तुम्हाला की बा प्रश्न कसे येतात प्रश्न. सर नक्की काय येते प्रश्नामध्ये माहिती आहे का आपल्याला, नाही. पण मागील झालेल्या काही प्रश्नपत्रिकावरून आम्ही हा अंदाज काढलाय किंवा हा तर्क लावलेला आहे किंवा नक्की प्रश्न कशा स्वरूपाचे येतात, बरोबर. तर हे बघा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे किंवा फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. त्याच्यानंतर स्पेलिंग एरर असते. स्पेलिंग एरर म्हणजे काय होते, किंवा बरोबरचा शब्द ओळखा, बरोबर. कोणत्या शब्दाचं स्पेलिंग आहे, आता मी एखादा शब्द लिहिला ऍपल, या शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे का, नाही. मग हा तुम्हाला तिथे येऊ शकतो, या स्पेलिंग बरोबर आहे पाहिजे, APPLE ऍपल असं, बरोबर.
असं पण होऊ शकते, किंवा मग पूर्ण एखादं वाक्य असते ABCDEF नंतर रिकाम जागा XYZ, ही रिकाम जागा फिल करा, असं पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट. आता सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय? काहीच नाही, सरळ सरळ तुम्हाला 4 वाक्य देतात, त्या 4 वाक्यामध्ये नक्की कोणत्या शब्दामध्ये चूक आहे हे तुम्हाला दर्शवावं लागते. मग तिथे तुमचा स्पेलिंग एरर होऊ शकतो किंवा ग्रामरचं पण काही चूक होऊ शकते, सांगता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅराजंबल, सॉरी एक सेंटेन्स एरर. हे पण सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आणि सेंटेन्स एरर ह्या दोन गोष्टी जवळपास सेमच आहेत. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट मध्ये काय होते की 4 भाग दिलेले असतात आणि एरर मध्ये पण 4 भाग दिलेले असतात, किंवा मग एखादा भाग पण नसते दिला, डायरेक्ट 4 वाक्य दिलेले असतात. बरोबर. ठीक आहे. तर हे दोन गोष्टी जवळपास सेमच असतात. त्यानंतर पॅराजंबल. पॅराजंबल म्हणजे काय? खालचं वरी वरचं खाली, खालचं वरी वरचं खाली. आता एखादा शब्द बोललो मी, काय बोललो शब्द मी शाळेत गेलो, मी आंघोळ केली, बरोबर आहे, मी जेवण केलं, हे काय झालेले? हे मी वाक्य बोलले. पण या वाक्य ज्यावेळेस एखादा प्रश्नपत्रिकेमध्ये असं तुम्हाला वाक्य येतात, तर या वाक्याचं तुम्हाला काय करायला लागत असते की तुम्हाला ते वाक्य व्यवस्थित जोडावं लागते. मी सकाळी उठलो, मी आंघोळ केली, मी शाळेत गेलो, हे काय झाले? ही व्यवस्थित रचना झालेली. बस पॅराजंबल त्यालाच म्हणतात. त्यानंतर आहे सेंटेन्स अरेंजमेंट. सेंटेन्स अरेंजमेंट, पॅराजंबल किंवा मग पॅराग्राफ्स असतात, ह्या गोष्टी काय येतात? जवळपास सेमच येतात. सेंटेन्स अरेंजमेंट मध्ये खालचं वाक्य वरी, वरचं वाक्य वरी, वरचं वाक्य खाली, खालचं वाक्य वरी. आणि पॅराजंबल मध्ये कधी कधी काय होतं, पूर्ण पॅराग्राफ असतो, एक पूर्ण काय असतो पॅराग्राफ, त्याच्यामध्ये रिकामी जागा भरा, हे पण येऊ शकते पॅराजंबल मध्ये. म्हणजे पॅराग्राफ टाईप असं क्वेश्चन येऊ शकतात. आणि बऱ्याच असं गोष्टी असतात की ज्या इंग्लिशमध्ये येतात, आणि ह्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला आमच्या सगळं जोडावं लागेल, बरोबर, आपल्या ज्ञान अकॅडमीवर. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे ज्ञान अकॅडमीवर. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.